गणपतराव देशमुखांनी ही चळवळ चालू केलेली 93 सालापासून आजपर्यंत आपण बघतोय भारत देशामध्ये चळवळ चालू केली, कितीतरी चळवळी चालू झाल्या आणि बंद पडल्या, पण ह्या चळवळीने यश आपल्या हातामध्ये घेतलं आणि हे यश चांगल्या पद्धतीनं 13 तालुक्यामध्ये पाणी आणण्याच्या दृष्टीनं ही चळवळ चालू केली. आमच्या तालुक्यामध्ये तर आता 14 गावांमध्ये पाणी उमऱ्यावर येऊन थांबलेलं आहे. आज घ्यायचं म्हणजे त्याच्या स्थानिक अडचणीमुळं पाईपलाईन करण्याच्यामुळं ते थांबलेलं आहे, बाकी काही फार मोठं नाही. पण हे चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर हे होऊ शकतं. खरं म्हणलं तर स्टेजवरती म्हणजे येऊन चालत नाही, तुम्ही सगळ्यांनी जेवढा जोर लावाल तेवढं पाणी लवकर येणार आहे. तुम्ही जेवढी अनुपस्थिती दाखवाल, तुम्ही येणार नाही, संख्या कमी आली तर भारत सरकारच्या दृष्टी ती कमी राहते. जास्त संख्या आली तर हे कामं बरोबर होतात. मग आपले आमदार आहेत, अवताडे साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, हे सभागृहात मांडतील आणि हे काम पूर्ण करून घ्यायच्या दृष्टीनं दरवर्षी या संघटनेचा हा कार्यक्रम असणं गरजेचं आहे. काका, ही संघटना अण्णांनी आणि आबासाहेबांनी वाढवली, त्याच पद्धतीनं तुम्ही आणि गौरवभाऊ आणि आमदार देशमुख साहेबांनी ही चांगल्या पद्धतीनं पुढाकार वाढवणं गरजेचं आहे. कारण या संघटनेचे लहान माणसांना उपयोग आहे, मोठ्या माणसाला काही फरक पडत नाही, पण लहान माणसांना या संघटनेचा उपयोग आहे. त्यांचा आवाज शेवटपर्यंत जर सभागृहात मांडायचा असेल तर ह्या चळवळीच्या माध्यमातून तो आवाज तिथपर्यंत जाऊ शकतो. हे आम्ही जवळून बघितलं. भवानी हायस्कूलच्या मैदानावर 29 सभा मैदानाच्या खाली मातीत बसून बैठक मारून घेतली. आता आपण या 5-6 सभा या हॉलमध्ये आणि खुर्ची टाकली तरी माणसं बसणार. म्हणजे माणसांच्याकडे पाणी आल्यावरती ते तिकडे कामाला लागला, कोण पाणी द्यायला लागला, कोण फवारा मारायला लागला, कोण आलेलं पीक बाजारात घ्यावं लागला. त्यामुळं संख्या घटायला लागली आपली. अशी घटून चालणार नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीनं वातावरण, वेगवेगळे प्रश्न आणि परत निर्माण केले पाहिजे. नद्या जोड प्रकल्प आपण भारतामध्ये घेतला पाहिजे. अवताडे आमदारांनी सांगितलं की मान नदीला पाणी आलं पाहिजे. उरमोडीमध्ये पाणी आहे, तो पंप फक्त चालू करायचा, बिहार आमदार साहेब काढायचा. कारण तुम्हाला पाणी आलं पाहिजे, आमच्या विहिरीला पाणी तिथं. त्यामुळं तो पंप जर चालू केला तर राजेवाडी भरतं आणि खाली तुम्हाला महापौराला फायदा होतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे काना मात्रा उतार ह्यामध्ये जरा काय अडत नाही, हे जरा आपण बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढं ह्या निमित्तानं सांगेन. काका, 14 तारखेला अण्णांची जयंती आहे. नवीन जागा आमची घ्या. तुम्ही बक्षीसपत्र 14 जुलैला ना 15 जुलैला त्या दिवशी येऊन तिथे एक तंबू तर मारा. अण्णांची आठवण ते तंबूमुळं आहे. एक तंबू आणून आपण तिथं मारावं आणि परत काम पुढच्या वर्षापर्यंत तिथं काम चालू व्हावं एवढीच मी अपेक्षा करेन. आणि गौरवभाऊ आणि काका पत्नीचं भांडण महाराजांना शिकावा. त्याकडे न जाता त्या संघटनेनं तुम्हाला खरं म्हणलं तर नाव दिलंय, प्रतिष्ठा दिलेली आहे. या संघटनेकडे तुम्ही चांगल्या पद्धतीनं ही संघटना जोमानं लावा. या संघटनेच्या माध्यमातून जे जे उभा केले ते चांगलं चालवण्याच्या दृष्टीनं तुम्ही दोघांनी हातात हात घालून काम करावं एवढी ह्या जनतेच्या वतीनं मी विनंती करतो. आणि पुढची कामाच्या आटपाडीला घ्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.